पेशन्स म्हणजे काय तर आपल्याला संयम ठेवायचा आहे। आणि पुस्तक लिहिलेले पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी। आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर आपण दुःख करत बसायचं का नाही, तर आपल्याकडे खूप वेळ आहे। वारंवार आपण प्रयत्न केला पाहिजे आणि सतत प्रगतीच्या दिशेने आपण पाऊल टाकलं पाहिजे। सतत कर्तव्य करत राहिलं पाहिजे। विद्यार्थ्यांचं एकच कर्तव्य आहे ते म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास। आज नाही तर उद्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं आहे, जीवनात चढ उतार हे येतच असतात, नेहमी हसत राहा, चेहरा काय कामाचा जो हसत नाही। म्हणजे तुम्हाला जरी दुःख झालं तरी तुम्ही हसलं पाहिजे। लक्ष द्या, अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात। आपल्याला गर्व नाही झाला पाहिजे। गर्व झाला म्हणजे आपण पिसाळलेले कुत्रे होतो। प्रत्येक क्षणाचा आणि संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल। स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतून ठेवा, त्याला रिकामी राहू देऊ नका। जीवन गांभीर्याने जगा, तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे। बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोचाल। धैर्य, आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल। तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा। आवश्यकता वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या, त्यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही। थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आले आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत। एकाकीपणामुळे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहे। त्याकरता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली। आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत। दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा त्यांनी कधीच बाळगली नाही। स्वतःच्या वृत्तीमध्ये त्यांनी आपला आश्रय शोधला आहे। एकटेपणा हे जीवनातील परम सत्य आहे, परंतु एकटेपणाला घाबरणे, रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप आहे। एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतराळात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे। स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता। क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला आणि तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करीत राहणार का नाही। त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगाला विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा। चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे। आमचे कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही, अशा बोलणाऱ्याने स्वतःकडे बघावे। आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेची साक्ष पटेल। भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा। थोड्या दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगता तुमच्याकडे आकर्षित होत आहेत। म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्य अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमचा असतो। मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पटीने कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्यच वाटावे। आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्यच वाटावे, इतक्या विराट प्रमाणात
सत साहित्य लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा हा ध्यास आहे. काय करावे, परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही, आम्हाला कोणी मदत करत नाही, काही विशेष करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माथी फोडण्याचा अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःचा वर्तमान परिस्थिती करता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी कधी देवतांसमोर नाक घसरतात. या सर्वांचे कारण म्हणजे आमचा स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावर शंका घेऊ लागतो, परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का, याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सढळपणे प्रदान केलेले आहे, ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल. आणि गायत्री परिवार आणि